तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आता उद्या दिनांक आहे 19 मार्च. तर उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये आणखीन पावसाचा जोर वाढणार आहे. उद्याच्याला आपल्या जे आहे बऱ्याचशा भागामध्ये चांगला पावसाळ्यासारखा, तर काही भागामध्ये गारपिटीची शक्यता सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच आज आहे 18. तर आजसुद्धा जे आहे राज्यामध्ये पावसाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आजपासूनच राज्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. तर आता सध्यासुद्धा आता काही भागामध्ये सध्या पाऊस पडत आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आता नेमकी आता उद्याच्या दरम्यान नेमकी हा पाऊस नेमकी कुठे पडणार आहे आणि आज रात्रीच्याला नेमकी कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे, याचाच अंदाज आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये सध्या पावसाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. तर आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे जो पाऊस पडणार आहे, हा पाऊस आपल्याला जे आहे नाशिकच्या भागातील म्हणजे मनमाडचा परिसर जो आहे, त्यामध्ये संताना आणि वणी आणि चांदवड या परिसरामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आज रात्रीच्या दरम्यान, म्हणजे पुढील काही तासामध्ये. तसंच जे आहे अ, अकोल्याच्या परिसरामध्ये आपल्याला थोडाफार पाऊस राहील. अकोले, सिन्नरच्या आणि जोरे या परिसरामध्ये आणि मंचर या भागामध्ये आणि पुण्याच्या भागामध्ये पुणे, सासवड, वाल्हे आणि पलटण, वाई, भोर या परिसरामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो, पुढील काही तासामध्ये पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळेल. तर आता तसेच जे आहे आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे हा पाऊस या भागामध्ये राहणार आहे. तसेच थोडाफार काही भागामध्ये थोडाफार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. जसे की वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा आज रात्री दरम्यान पाऊस राहील. त्यामध्ये लोणारच्या परिसरामध्ये सुद्धा पाऊस राहील. हिंगोलीच्या काही भागामध्ये पाऊस राहील. परळीच्या परिसरामध्ये कळंब आणि धाराशिव या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो, आज रात्री दरम्यान पाऊस पडणार आहे. म्हणजे आपण आता जे भाग सांगितलेले आहेत त्या भागामध्ये आज रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पाऊस राहील. सोलापूरच्या भागामध्ये सुद्धा काय आज रात्रीच्या दरम्यान पावसाची थोडीफार जी आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर आपण जे जिल्हे वगैरे सांगितलेले आहे आता, त्या भागामध्ये आपल्याला जे आहे आज रात्री दरम्यान या ठिकाणी पाऊस पडणार आहे. आता उद्याचा हवामान अंदाज या ठिकाणी जाणून घेऊया. आता उद्या आहे 19 मार्च. तर उद्याच्या दरम्यान आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो, जसं की आता उद्यासुद्धा सकाळपासूनच जे आहे दुपारपर्यंत राज्यातील हवामान कोरडे राहील. म्हणजे दुपारपर्यंत काही पाऊस येणार नाही. फक्त ढगाळ वातावरण राहील काही भागामध्ये. आणि दुपारनंतर राज्यामध्ये दुपारपासून ते जवळजवळ सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान जे आहे पावसाचा जोर हा जास्त पाहायला मिळेल. आपण आत्ताच सांगितलं होतं की आजपेक्षा उद्यापासूनच जरा उद्याच्या दरम्यान पाऊस हा जास्त राहणार आहे. तर उद्याच्याला नेमके हा पाऊस कुठे पडणार आहे? तर आता उद्या दुपारपर्यंत काय पाऊस पडणार नाही. दुपारनंतरच पावसाला सुरुवात होईल. म्हणजे 4च्या दरम्यान, 3च्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल. तर आता 3-4च्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे आणि रात्रीच्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे, म्हणजे उद्या सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडेल याचाच अंदाज या ठिकाणी पाहूया. तर सगळ्यात सुरुवातीला जे आपण आल्यानगरच्या भागामध्ये या ठिकाणी पाऊस राहील उद्याच्याला. आल्यानगर, घोडेगाव, राहुरी, बगूर, पाथर्डी, पैठण, गंगापूर, श्रीरामपूर, जोरे, अकोला, तसेच जे आहे टाकी, ढोकेश्वर आणि शिरूर, सुयेगाव, श्रीगोंदा, दौंड, केडगाव, सासवड, वाल्हे, बारामती, इंदापूर, पलटण आणि तसेच या परिसरामध्ये आपलं जे आहे उद्याच्याला सायंकाळच्या दरम्यान म्हणजे 4-5च्या दरम्यान या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तसेच मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आपल्याला उद्याच्याला सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता राहील. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा भाग आणि तसेच जे आहे वैजापूर आणि कन्नड, भोकर, तसेच जे आहे सोयगाव, पाचोरा, चाळीसगाव, तसेच परोडा, धुळे, अमळनेर आणि मालेगाव, म्हणजे या परिसरामध्ये उद्याच्याला पाऊस पडणार आहे. आज नाही पडणार, आज रात्रीच्या त्या भागामध्ये पाऊस राहणार नाही. फक्त उद्याच्या दरम्यान आता उद्याच्याला 4-5च्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल. आता आपण 4-5च्या दरम्यान सांगितलं सध्या, म्हणजे उद्याच्याला सायंकाळपासून पावसाला सुरुवात होईल. शक्यतो हा पाऊस काही भागामध्ये सायंकाळच्या दरम्यान येईल, तर काही भागामध्ये रात्रीच्या दरम्यान पडेल. पण आपण जे आता सध्या भाग सांगत आहोत, जे तालुके, जिल्हे सध्या सांगत आहोत, त्याच भागामध्ये उद्याच्या दरम्यान हा पाऊस आपल्याला उद्या सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळेल. तर आता जो जे आहे शेतकरी मित्रांनो, तसेच जे आहे विदर्भातील अकोला जिल्ह्यामध्ये करंजा, तसेच जे आहे वाशिम, चिखली, लोणार या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे आणि सेलू आणि हिंगोली, परभणी, माजलगाव, बीड भागामध्ये सुद्धा उद्याच्याला पाऊस पडणार आहे. उद्या सायंकाळच्या दरम्यान
4-5च्या दरम्यान पाऊस राहील. परभणी या परिसरामध्ये, कळंबच्या भागामध्ये, लातूरच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला लातूर, उदगीर, अहमदपूर, धाराशिव तसेच जे आहे निलंगा, लोहरा, तुळजापूर, उमरगा या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे उद्याच्याला सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. सायंकाळी पाऊस नाही आला तर रात्रीच्या दरम्यान 100% पाऊस येणार आहे. म्हणजे उद्याच्याला आपण जो सध्या भाग ज्या भाग सांगितलेला आहे त्या भागामध्ये उद्याच्याला पाऊस पडणार आहे. तर आता हा पाऊस जे आपला उद्याच्याला फक्त 9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत राहील. म्हणजे रात्रीच्या दरम्यान. उद्या 10 वाजेपर्यंतच पाऊस राहील. 10 ते 11 दरम्यान. 11च्या म्हणजे 10-11 दरम्यान नागपूरच्या परिसरामध्ये काही पाऊस होईल 10-11 दरम्यान. परंतु 9 ते 10 वाजेपर्यंत या भागामध्ये पाऊस पडेल. उद्या 4 वाजल्यापासून म्हणजे 3 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत 9 वाजेच्या दरम्यान या दरम्यानच जे आहे राज्यामध्ये हा पाऊस राहील. हा पाऊस मराठवाड्यामध्ये राहील, उत्तर महाराष्ट्रातील भागामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये शक्यतो पावसाची शक्यता राहणार नाही. परंतु नाशिकचा जो पलीकडचा जो परिसर आहे म्हणजे नंदुरबार झालं त्या भागामध्ये पाऊस राहील. तसेच जे आहे मनमाडच्या परिसरामध्ये पाऊस राहील आणि जळगावच्या भागामध्ये सुद्धा पाऊस राहणार आहे उद्याच्याला. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, सिन्नर, धुळे या परिसरामध्ये आपला उद्याच्या सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी पाऊस राहील. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हे जे पावसाचे वातावरण आहे उद्याच्याला 4 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेच्या दरम्यान राहील. तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो आता 20 तारखेला सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. 20 तारखेला सुद्धा विदर्भातील भागामध्येच पाऊस राहणार आहे. म्हणजे आता विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आहे नागपूरच्या परिसर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली हा जो परिसर आहे, वर्धा या परिसरामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो 20 तारखेला त्या भागामध्ये पाऊस पडेल. पण त्याचा अंदाज जे आपण उद्याच्या दरम्यान देऊ, कारण की आता फक्त जे आहे 19 तारखेचा आपण या ठिकाणी अंदाज दिलेला आहे. 19 तारखेला नेमके हा पाऊस कुठे पडणार आहे याचा अंदाज आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे 19 तारखेला दुपारपर्यंत काय पाऊस राहणार नाही कुठेच. दुपारपर्यंत तुमची काही कामे करायची असेल शेतकऱ्यांना तर शेतकऱ्याची कामे करू शकतात. कारण की दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये 3-4च्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होईल, पावसाला सुरुवात होईल. तर रात्री 9 वाजेपर्यंत हा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. काही भागामध्ये 11 वाजेपर्यंत पोहोचेल. तर 11 वाजेपर्यंत कोणत्या भागामध्ये राहील? विदर्भातील नागपूरच्या परिसरामध्ये, विदर्भातील अकोला व अमरावती या भागामध्ये पाऊस राहील. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता हवामान अंदाज उद्याचा. तर आता कोकणपट्टीमध्ये राहिलं. आता कोकणपट्टीत राहिली तर कोकणपट्टीमध्ये पाऊस पडणार का? तर शेतकरी मित्रांनो जे आहे कोकणपट्टीमध्ये सुद्धा पाऊस राहणार. हा कोकणपट्टीमधील जे आहे कराडच्या भागामध्ये विटा, तसेच जत, सांगली आणि निपाणी, गोकाक, बेलगाव आणि पणजी या परिसरामध्ये पाऊस राहील उद्याच्याला सायंकाळच्या दरम्यान. तर हा होता जे आहे शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज. तर तुम्हाला आमचा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.